नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 6वी इतिहास पाठ 4 वैदिक संस्कृती. याच्या आधी सुरुवात केली होती आपण इतिहास म्हणजे काय यापासून. पुन्हा आपण पाहिले इतिहासाची साधने काय असतात, त्याचा कसा उपयोग आहे इतिहासाचा अभ्यास करण्यामध्ये किंवा इतिहास समजून घेण्यामध्ये. त्याच्यानंतर आपण हडप्पा संस्कृतीबद्दल पाहिलं. हडप्पा संस्कृती नेमकी कशी होती, घरांची रचना कशी होती, स्नानगृहे कशी होती, सगळं सगळं आपण डिटेलमध्ये पाहिलं. आणि शेवटी आपण पाहिलं की हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास का झाला किंवा त्यामागची कारणं काय होती. आणि आता आपण येतोय वैदिक संस्कृतीमध्ये. याच्यामध्ये काय काय आहे की वैदिक वाङ्मय म्हणजे काय, कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन कसं असलं पाहिजे, शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन, धर्मकल्पना, शासन व्यवस्था, या सगळ्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आहे वैदिक वाङ्मय. वैदिक या शब्दामध्ये काय आहे, वेद आहे. वेद म्हणजे काय, वेद वाङ्मयावरती आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. तुम्ही ऐकलं असेल, ऋग्वेद ऐकलं असेल, यजुर्वेद ऐकलं असेल, अथर्ववेद ऐकलं असेल, असं काहीतरी ऐकलं असेल. तर हे वेद म्हणजे नेमकं काय आहे. आता आपण म्हणतो की मराठी साहित्य आहे, हिंदी साहित्य आहे, मोठे ग्रंथ आहेत, पुस्तक आहे. तर ॲज्युम म्हणजे असं एक समजून घ्या की अशीच काही पुस्तकं आहेत किंवा असंच काही साहित्य आहे प्राचीन काळामधलं, ज्याला आपण म्हणतोय वेद. आणि हे जे वेद आहेत, हे जे वाङ्मय आहेत, त्याच्यावरती जी काही संस्कृती आधारलेली आहे त्याला आपण म्हणतोय वैदिक संस्कृती. ठीक आहे. आता हे जे वेद आहेत तर ते कोणी लिहिले किंवा याची निर्मिती कोणी केली, तर जे काही पूर्वीचे ऋषी होते त्या ऋषी मुनींनी या वेदांची निर्मिती केलेली आहे. ठीक आहे. पुढे असं आहे की वेदामधील काही सूत्रे स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अत्यंत शुद्ध आहे. याची मूळ भाषा कोणती आहे, संस्कृत आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. आपल्याकडे मुख्यत्वे 4 वेद आहेत, मुख्य वेद आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. ठीक आहे. आणि त्यामधला ऋग्वेद हा सगळ्यात मूळ असा ग्रंथ आहे, तो काव्य रूपातला आहे. कसा आहे, काव्य रूपातला आहे. आणि 4 वेद कोणते आहेत, ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे. हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असं म्हणतात. या वेदांचे जे काही ग्रंथ आहेत, संहिता म्हणजे काय, संग्रह, एक कलेक्शन. ठीक आहे. सो या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असं म्हणतात. वेद म्हणजे जाणणे आणि त्यापासूनच वेद ही संज्ञा तयार झाली. वेद म्हणजे काय, काहीतरी जाणून घेणं. वेद हा एक संस्कृत शब्द आहे. आणि वेद म्हणजेच काय, क्युरोसिटी किंवा जाणून घेणं. ठीक आहे. सो आपल्याला हे सगळ्या वेदांमधून माहिती मिळते, ज्ञान मिळते, काहीतरी आपण जाणून घेतोय. सो दॅट इज वेद. तिचा अर्थ ज्ञान असा होतो आणि जाणून घेणं म्हणजेच काय, ज्ञान मिळवणं. सो वेद म्हणजेच काय, ज्ञान. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले जाते आणि वेदांना श्रुती असेही म्हणतात. सो श्रुती सुद्धा आपण वेदांना म्हणतो. हे पण तुम्हाला एक्झाम मध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी की एवढ्या जेव्हा वेद लिहिले गेले, आपण इतिहासाच्या साधनांमध्ये म्हणजे इतिहासाची साधने या चॅप्टर मध्ये पण पाहिलं होतं की सुरुवातीला हे जे वेद होते हे मुखोद्गत केले जायचे. म्हणजे गुरु शिष्यांना बोलून दाखवायचे, शिष्य ते बोललेलं आत्मसात करायचे. लिहायचं वगैरे काही पद्धत नव्हती तेव्हा. सो हे सगळे वेद जे आहेत तर ते पाठांतराने आत्मसात केले जायचे, मौखिक पठणाच्या पद्धतीने आत्मसात केले जायचे. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा लेखन कला अवगत झाली किंवा जेव्हा लोक सगळं काही लिहून ठेवू लागले, तेव्हा ह्या वेदांचे जे काही लिखित स्वरूप आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आता आपण प्रत्येक वेदाबद्दल माहिती जाणून घेऊया. पहिल्यांदा आहे ऋग्वेद. ऋग्वेद संहिता. सो ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. म्हणजेच काय की ज्या ह्याच्यामध्ये म्हणजे हा जो एक वेद आहे किंवा ही जी एक संहिता आहे याच्यामध्ये खूप सारे ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथाचं कलेक्शन आहे ते म्हणजे ऋग्वेद. मग त्या ऋग्वेदामध्ये काय आहे, आपण ऑलरेडी पाहिले की हे काव्यात्मक आहे, काव्य असणार आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये कसलं काव्य आहे, तर देवतांची स्तुती केलेली आहे. ठीक आहे. अनेक ऋचा म्हणजे काय, स्तुतीसाठी जे काही पद्य रचलेलं आहे, स्तुती करण्यासाठी जी काही कविता रचलेली आहे त्याला आपण म्हणतो ऋचा. सो अशा बऱ्याचशा ऋचा एकत्र येतात आणि त्यापासून देवातीची किंवा देवांची स्तुती करण्यासाठी जे काही काव्य लिहिलं गेलंय ते कशामध्ये आहे, ऋग्वेदामध्ये. ठीक आहे. सो याच्यामध्ये मुख्यत्वे काय आहे, देवतांची स्तुती. आणि हे जे काव्य आहे, स्तुती करण्यासाठी जे काही काव्य लिहिलं जातं त्याला आपण म्हणतो सुक्त. त्याला आपण काय म्हणतो, सुक्त. ठीक आहे. सो आपण मराठीच्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा कविता पाहतो, तर त्याच पॅटर्न्समध्ये म्हणजे अगदी कविताच नाही पण आपण म्हणूया की कवितेच्या पॅटर्न्समध्ये जे काही काव्य लिहिलं गेलंय ज्याच्यामध्ये देवतांची स्तुती केलेली आहे त्या काव्याला आपण म्हणतो सुक्त. ठीक आहे. सो ऋग्वेद संहितेमध्ये विविध देवतांची स्तुती करणारी सुक्ते आहेत म्हणजेच काव्य आहेत. ओके. त्याला त्या काव्यांना आपण काय म्हणू शकतो, ऋचा म्हणू शकतो. सो ऋचाचं जे काय कलेक्शन आहे त्याला आपण म्हणतो ऋग्वेद संहिता. ऋचा म्हणजे काय, स्तुती.
कोणाची स्तुती? देवतांची स्तुती. आणि ते स्तुती ज्या पद्यामध्ये केले, ज्या काव्यामध्ये केले, त्याला आपण काय म्हणतो? सूक्त. सो बेसिकली ऋग्वेद हे काय आहे? सूक्त आहे. त्याच्यामध्ये बरेचसे काय आहेत? सूक्त आहेत. सूक्त म्हणजे काय? देवतांची स्तुती. ओके, आय होप तुम्हाला क्लिअर झालंय. नेक्स्ट आहे यजुर्वेद. आता यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. य फॉर यज्ञ, य फॉर यजुर्वेद, असं तुम्ही हवं तर लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. ऋग्वेदामध्ये रू फॉर ऋचा, ऋचा म्हणजे स्तुती. कोणाची स्तुती? देवतांची स्तुती. सिमिलरली यजुर्वेदामध्ये काय आहे? या संहितेमध्ये यज्ञामध्ये जे काही मंत्र म्हटले जातात, तुम्हाला यज्ञ माहिती असेल, तुम्ही जर रामायण, महाभारत असं काही पाहिलं असेल लहानपणी, तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये बऱ्याचशा कारणांसाठी यज्ञ केलं जातं. ठीक आहे. सो हे जे ऋषीमुनी यज्ञ करतात, तर त्या यज्ञामध्ये वेगळ्या प्रकारचे मंत्र म्हटले जातात. मग ते मंत्र काय आहेत? यज्ञ करण्याची विधी काय आहे? ते मंत्र कधी बोलावे, कसे बोलावे, कोणते मंत्र बोलावे, त्याचं पठण कसं करावं, या सगळ्याची माहिती या यजुर्वेदामध्ये आहे. ठीक आहे. आणि यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्राचे पठण करावे, कसे करावे, या सगळ्याचे मार्गदर्शन तुम्हाला या संहितेमध्ये पाहायला मिळेल. पद्यामध्ये असणारे मंत्र आणि गद्यामध्ये दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण, अशी ह्या संहितेची रचना आहे. म्हणजे यजुर्वेदामध्ये काय आहे? गद्य आणि पद्य दोन्ही आहे. ऋग्वेदामध्ये आपण काय पाहिलं की फक्त पद्य आहे, म्हणजे फक्त काव्य रूपामध्ये ते आहे. पण यजुर्वेदामध्ये पद्यामध्ये मंत्र दिलेले आहेत आणि त्या मंत्राचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते गद्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. अजून दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये यज्ञाबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे. ओके, सो असं तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पण हायलाइट करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा तुमची एक्झाम असेल तेव्हा तुम्हाला सगळं काही रीड करायची गरज नाही. जे काही महत्वाचं आहे तेवढंच तुम्ही रीड करू शकता. काही सूक्तांचा मराठी भाषेमध्ये अर्थ. सूक्त म्हणजे काय? ज्यामध्ये देवतांची स्तुती केली जाते. हे कशामध्ये येतं? ऋग्वेदामध्ये येतं. राईट, व्हेरी गुड. सो हे देवा खूप पाऊस पाड, आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध देते. म्हणजे या ठिकाणी आपण देवाला एक विनंती केलेली आहे किंवा आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे की देवा खूप खूप पाऊस पाड, चांगलं पीक येऊ दे, मुलाबाळांना सगळं काही मिळू दे वगैरे असं. ठीक आहे. गायी आमच्या घरी येऊत, आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत, त्यांना पुष्कळ वासरे होत. नेक्स्ट आहे लोक हो चला उठा, उशेच्या आगमनाबरोबर म्हणजे पहाटे बरोबर. पहाट इज इक्वल टू उषतकाळ. ठीक आहे. सो पहाटेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झालेला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे. सो उशेने सर्व विश्वाला जागे केले आहे. म्हणजे पहाटेने किंवा जो सूर्य उगवण्याचा जो काही पिरियड आहे, उषतकाळ ज्याला आपण म्हणतो, तर त्या काळाने सगळ्यांना जागा केलेलं आहे आणि आपण आपापले उद्योग करून धन मिळवूया. तर अशा पद्धतीने हे सगळी सुक्ते जी आहेत तर ती ऋग्वेदामध्ये आहेत. नेक्स्ट आहे आता सामवेद. काही यज्ञांच्या वेळी तालासुरामध्ये मंत्र गायन केले जाईल आणि ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदामध्ये केलेले आहे. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये गायनासंदर्भात मार्गदर्शन आहे. कसलं गायन? मंत्रपठणाचं गायन. ठीक आहे. आणि भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये देखील सामवेदाचा मोठा वाटा आहे, कारण याच्यामध्ये सूर वगैरे सगळंच काही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे संगीत निर्मितीमध्ये पण याचा वाटा आहे. कुणाचा? सामवेदाचा. नेक्स्ट आहे अथर्ववेद. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आलेले आहे. म्हणजे या वेदाचं नाव हे ऋषींच्या नावावरून पडलेलं आहे. अथर्ववेदामध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्व दिलेले आढळते. म्हणजेच काय? तर आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांवरती, दुःखांवरती करायचे उपाय हे सगळं अथर्ववेदामध्ये सांगितलेले आहे. तसेच अनेक औषधी वनस्पती यांचीही माहिती दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याचे मार्गदर्शन त्यात केलेलं आहे. म्हणजे बेसिकली आपल्या लाईफशी रिगार्डिंग जर काही असेल तर ते आहे अथर्ववेदामध्ये. ठीक आहे. म्हणजे सामान्य माणसासाठीचा उपयोगी वेद कोणता आहे? उपयोगी संहिता कोणती आहे? तर ती आहे अथर्ववेद. संहितेच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली आणि त्यांचा समावेश आपण वेद वाङ्मयामध्ये करतो. ठीक आहे. सो तुम्हाला आय होप सगळे वेद कळलेले आहेत. एकदा आपण जस्ट थोडक्यात रिवाइज करूया. पहिला आहे ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये असतात ऋचा. ऋचा म्हणजे काय? देवतांची स्तुती करण्यासाठी जे काही पद्य असतं तर ते, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? सूक्त पण म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये आणि अजून एका ऋग्वेदाचा फॉर्मॅट किंवा फॉर्म हा काव्य स्वरूपामधला आहे. यजुर्वेदामध्ये काय काय आहे की यज्ञ करताना जे काही मंत्र पठण केलं जातं तर ते कसं करावं किंवा त्याची विधी वगैरे हे सगळं आहे यजुर्वेदामध्ये. यजुर्वेदामध्ये जे मंत्र आहेत ते पद्य स्वरूपामध्ये आहेत आणि त्यांचं जे काही एक्सप्लेनेशन आहे किंवा स्पष्टीकरण आहे तर ते गद्य स्वरूपामध्ये आहे. नेक्स्ट आहे सामवेद. सामवेदामध्ये जे मंत्रपठण केलं जातं तर ते सुरामध्ये कसं असावं किंवा त्याचं गायन कसं केलं जावं या सगळ्याची माहिती आहे आणि भारतीय संगीत निर्मितीमध्ये त्याचा मोठा मोलाचा वाटा आहे.
नेक्स्ट आहे अथर्ववेद. अथर्ववेदाचं नाव जे आहे अथर्ववेद ते अथर्व ऋषींवरून पडलेलं आहे आणि याच्यामध्ये दैनंदिन जीवनामधल्या ज्या काही बऱ्याचशा समस्या वगैरे आहेत त्यांचं वर्णन आहे आणि एखाद्या व्यक्तीने त्याच्या लाईफमध्ये कसं वागावं किंवा काय किंवा राजाने राज्य कसं करावं, त्यासोबतच वनस्पती वगैरे यांची माहिती हे सगळं याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण संहिता पाहिल्या म्हणजे हे 4 वेद पाहिले. आता याच्यानंतर नेक्स्ट आहे की अजून काय काय केलं गेलं या सगळ्या गोष्टींमधून. ठीक आहे. सो संहितांनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके वगैरे लिहिली गेली. आता हे सगळं जे आहे म्हणजे हे नेमकं काय असतं ते आता आपण बघूया की ब्राह्मण ग्रंथ वगैरे हे सगळं काय आहे. लेटेस्ट चेक. सगळ्यात पहिल्यांदा आहे ब्राह्मण ग्रंथ. यज्ञविधींमध्ये वेदांचा उपयोग किंवा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असं म्हणतात आणि प्रत्येक वेदाचे स्वतंत्र असे ब्राह्मण ग्रंथ आहेत. म्हणजे यज्ञविधी आपण पाहिलं की वेदांमध्ये यज्ञ कसं करावं वगैरे याचं लिखाण आहे. ठीक आहे. पण पर्टिक्युलरली प्रत्येक यज्ञामध्ये या वेदांचा उपयोग कसा करावा तर हे ज्या ग्रंथामध्ये सांगितले त्याला आपण म्हणतो ब्राह्मणी ग्रंथ. आता स्पेसिफिकली ब्राह्मण का म्हटलं असावं कारण हे वेद म्हणजे हे जे यज्ञ वगैरे आहे तर ते करण्याचं काम ब्राह्मणांचं आहे. सो त्यांच्यासाठीचा हा ग्रंथ आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो लक्षात ठेवायचं असल्यास नेक्स्ट आहे अरण्यके. अरण्यामध्ये जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन हे अरण्यक या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. यज्ञविधी पार पडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची जबाबदारी किंवा याची खबरदारी यामध्ये घेतली जाते. सो नावातच अरण्यक आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायला अवघड नाहीये की अरण्यामध्ये जाऊन एकाग्र चित्ताने म्हणजे फक्त त्याचाच अभ्यास करून जे काही ग्रंथ लिहिला गेलाय त्याला आपण अरण्यके असं म्हणू शकतो आणि याच्यामध्ये यज्ञ करताना कुठलीही चूक होऊ नये किंवा कुठली खबरदारी घेतली पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट आहे उपनिषद. उपनिषद म्हणजे काय तर गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. आता तुमच्याही मनामध्ये येत असतील, नसतील येत तर काही लोड घेऊ नका, पुढे मोठे झाल्यानंतर येणारच आहे. ठीक आहे. सो आपला जन्म कसा होतो किंवा का होतो, मृत्यू कसा होतो, मृत्यूनंतर काय होतं किंवा जन्म मृत्यू आपण म्हणतो की पुनर्जन्म वगैरे असतं, हे खरंच आहे का किंवा असं काय असतं का, या प्रकारचे बरेचसे प्रश्न तुम्हाला पण तुमच्या मनामध्ये येत असतील. तर मग अशा प्रकारचे अनेक प्रश्न येत असतात आणि हे प्रश्न जर तुम्ही असे घरात वगैरे विचारले तर तुम्हाला काय डिरेक्टली उत्तर मिळणार नाही. मग या प्रश्नांची उत्तरं सहज मिळत नाहीत. मग अशा गहन प्रश्नांवरती उपनिषदांमध्ये चर्चा केली जाते. 4 वेद आपण पाहिले कोणते कोणते ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मी जेव्हा विचारेन तेव्हा प्लीज माझ्या मागोमाग म्हणा तरच तुमचे हे पाठ होईल. ठीक आहे. नेक्स्ट आपण ब्राह्मण ग्रंथ पाहिलं, अरण्यके पाहिली, उपनिषदे पाहिली आणि या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो वैदिक संस्कृती वाङ्मयामध्ये होतो. ठीक आहे. रचण्यास सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला हे सगळं रचण्यासाठी. त्या कालावधीमध्ये वेदकालीन संस्कृती मध्ये अनेक बदल होत गेले आणि त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी हे जे वैदिक वाङ्मय आहे किंवा वैदिक संस्कृती आहे ही खूप महत्वाची आहे. आता त्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था किंवा दैनंदिन जीवन कसं होतं तर वेद काळामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती होती आणि कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणजेच घराचा जो काही मुख्य माणूस आहे त्याला आपण गृहपती असं म्हणायचो. ठीक आहे. जसं की मोस्टली घरांमध्ये पुरुषच असायचा. आता काही घरांमध्ये पुरुष आहे, अजूनही पुरुषच आहेत, पण काही घरांमध्ये स्त्रियांना सुद्धा तोच दर्जा दिला जातो. ठीक आहे. की त्या पण एक हेड आहेत आपल्या कुटुंबाच्या, आपल्या फॅमिलीचे हेड आहेत. ठीक आहे. गृहपतीच्या परिवारामध्ये त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावाचे जे काही परिवार आहेत तर ते त्याची पत्नी असेल किंवा त्यांची मुलं असतील या सगळ्या म्हणजे आणि त्या मुलांचे पण परत परिवार. तर बेसिकली हे सगळं मिळून त्यांचं एक घर असायचं किंवा एक कुटुंब असायचं. ठीक आहे. आणि मग ही जी कुटुंब व्यवस्था आहे तर ती पुरुष प्रधान होती. सुरुवातीच्या काळामध्ये लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचा देखील उल्लेख वैदिक साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सो ही नावं लक्षात ठेवायची आहेत. म्हणजे इव्हन तो समाज पुरुष प्रधान असला तरी पण या ज्या स्त्रिया आहेत यांनी पण कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे वैदिक संस्कृतीमध्ये. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली आणि त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. म्हणजे आधी काही स्त्रियांचा समावेश होता पण हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली का ते पुरुष प्रधान संस्कृती अजून जास्त पॉवरफुल बनू लागली आणि त्याच्यामुळे मग स्त्रियांनी घराबाहेर नाही पडायचं, फक्त चूल आणि मूल एवढंच सांभाळायचं वगैरे ही सगळी बंधनं वाढत गेली आणि मग त्यांचा सहभाग या संस्कृतीमधला हळूहळू कमी होत गेला. वेद काळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण आणि मातीने लिंपून जे काही भिंती तयार केल्या जातात त्याला आपण कुड असं म्हणतो. ठीक आहे. मातीची म्हणजे स्पेसिफिकली मातीची, पण याच्यामध्ये गवत वगैरे जर आपण ऍड केलं,
म्हणजे वेलींचे जे काही जाडसर तट्टे आहेत, जे काही फांद्या फांद्या तर नाही म्हणू शकत, बट अज्युम करा की ते जे काही फांद्या टाइप आहे तर ते. सो हे जे आहे ते जर आपण ऍड केलं त्या मातीमध्ये, शेणाने वगैरे सारवलं, तर त्याला ती जी काही भिंत बनते त्याला आपण म्हणणार आहोत कुडाची भिंत किंवा कुडाचं घर. या घरांच्या जमिनी शेणा मातीने सारवल्या जायच्या आणि घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जायचे. ठीक आहे. सो गृह म्हणजे पण घर, शाला म्हणजे पण घर. त्याच्यामुळे गृहपती म्हणजे काय, घराचा पती किंवा घराचा मुख्य माणूस. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वेदकाळातील लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. त्यापासूनच ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयामध्ये यव, गोधूम, व्रीही यांसारखे शब्द आढळतात. आता यव म्हणजे काय, सातू म्हणजेच बार्ली. गोधूम म्हणजे काय, गहू. व्रीही म्हणजे काय, तांदूळ. ठीक आहे. सो यव इज लाईक सातू, गोधूम म्हणजे गहू आणि व्रीही म्हणजे तांदूळ. हे शब्द पण लक्षात ठेवायचे आहेत. दही, तूप, लोणी, अजून काय दूध, मध हे पदार्थ पण त्या काळात लोकांचे आवडीचे पदार्थ होते. उडीद असेल, मसूर असेल, तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारामध्ये समावेश होता. आता बघा वेद काळातली घरं कशी होती. छपराची वगैरे घरं होती. कुडाची, मातीची घरं होती. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे देखील ते लोक वापरत होते. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग त्या लोकांनी वस्त्र म्हणून केला जात होता. स्त्री आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने देखील वापरत होते. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी पण केला जात होता. सो निष्क हा कदाचित त्या काळातला लोकप्रिय असावा. हे यासाठी म्हटलं असेल कारण कुठेतरी एकतर मेन्शन केलं असेल किंवा प्रत्येकाकडे हा दागिना असावा किंवा मेजॉरिटी ऑफ द लोकांकडे हा दागिना असावा, म्हणून त्यांनी मेन्शन केलं असेल की निष्क हे त्या काळचा लोकप्रिय असा एक दागिना होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पुढे असं आहे की गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही देखील प्रमुख वादने होती. डमरू असेल, मृदंग असेल, ही तालवाद्य ही त्या काळामध्ये प्रसिद्ध होती. आता या ठिकाणी तुम्ही काही चित्र पाहू शकता. नेक्स्ट आहे शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन त्या काळामध्ये कसं होतं. पहिला आहे वैदिक काळातील शेती हा मुख्य व्यवसाय होता. अर्थात सगळ्याच काळामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे, कारण अन्न इज द इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे. नेक्स्ट आहे अनेक बैले जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाईल. नांगराला लोखंडाचा फाळ बसवलेला असेल. अथर्ववेदामध्ये पिकावरती पडणारी कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय याचाही विचार केलेला पाहायला मिळतो. म्हणजे ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे की अथर्ववेद हे सामान्य माणसासाठी होतं आणि त्या काळामधलं मुख्य एक संस्कृती किंवा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे शेतीबद्दल सगळी माहिती आपल्याला अथर्ववेदामध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. वैदिक काळामध्ये घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांनाही विशेष महत्व होते. गायींचा गायींच्या विनिमयासाठी उपयोग केला जातो. गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जात असे आणि त्यामुळे गायींना विशेष किंमत होती आणि म्हणूनच गायी चोरीला जाऊ नयेत किंवा कुठेही म्हणजे त्यांना नीट सांभाळून वगैरे ठेवलं जायचं, कारण त्या खूप महत्वाच्या होत्या. विनिमय म्हणजे काय, एखादी गोष्ट जर आपल्याला खरेदी करायची असेल आणि ती जर तेवढी मौल्यवान असेल तर त्या बदल्यात गायीला देऊन ती वस्तू खरेदी वगैरे करणं याला आपण म्हणतो विनिमय. विनिमय म्हणजे काय, एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घेणं. आता आपण कसं पैसे देऊन खरेदी करतो, तर त्या काळात पैसे नव्हते. मग माझ्याकडचं तांदूळ घे, तुझ्याकडचं गहू दे वगैरे अशा पद्धतीने वस्तू एक्सचेंज केल्या जायच्या. ठीक आहे. आणि घोडा हा अत्यंत वेगवान पळणारा प्राणी. त्याला माणसाळवून रथाला जोडण्यासाठी वैदिककालीन लोक निष्णात होते. म्हणजे अर्थात त्याचा उपयोग आपण वाहतुकीसाठी करू शकतो. निष्णात म्हणजे प्रवीण होते. ठीक आहे, किंवा एक्सपर्ट होते. वेदकालीन रथांची चाके आऱ्याची होती. म्हणजे अशा पद्धतीने हे जे आहेत लाईन्स ज्याला आपण म्हणतो, आतमध्ये हे जे लाईन्स आहेत ते लाईन्स म्हणजे आरे. ठीक आहे. सो ह्याला आतल्या लाईन्सला आपण आरे असे म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढे असं आहे की भरीव चाकांपेक्षा आऱ्याचे चाक वजनाने हलके असते. तर अर्थात भरीव म्हणजे काय, पूर्ण भरलेलं चाक, पूर्ण गोल असं आतमधून भरलेलं चाक. अर्थात ते चालवायला अवघड असणार, कारण त्याचं वजन खूप जास्त आहे. तेच जर आपण आऱ्याचं चाक घेतलं तर हे चालवायला इझी आहे, कारण हे आतून थोडं थोडं पोकळ आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे घोडा जोडलेले आऱ्याच्या चाकाचे वेदकालीन रथ अर्थातच खूप जास्त वेगवान होते. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी पण हे रथ बघू शकता. आर्याचं रथ याला आपण म्हणतो. मध्ये मध्ये जागा सोडली आणि फक्त अशा काही किरणांसारख्या आकाराचे आपल्याला पाहायला मिळतात.
नेक्स्ट आहे घोड्याला अश्व असं म्हणतात आणि एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी आपण हॉर्स पॉवर हे एकक वापरतो, म्हणजे अश्वशक्ती हे एकक वापरतो. आता पण वापरतो, म्हणजे आताही वापरतो. त्या काळामध्ये शेती आणि पशुपालन याखेरीज अनेक व्यवसाय देखील होते, त्यांचा विकास झाला होता. नेक्स्ट आहे, हे अचानक का असं मध्ये मध्ये हायलाइट होत आहे, एक मिनिट आपण ह्याला इरेज करून टाकूया. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये असं हायलाइट वगैरे करण्याचा प्रयत्न करा, पेन्सिलने, पेनाने, वॉटेवर, जेणेकरून तुम्हाला परत परत हे सगळं पुस्तक नाही वाचावं लागणार. त्या काळामध्ये शेती आणि पशुपालन याखेरीज अनेक इतर व्यवसाय देखील त्यांचा विकास झाला होता. व्यावसायिक कारागीर समाज व्यवस्थेचे महत्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र असे संघ होते आणि या श्रेणीच्या मुख्याला श्रेष्ठी असं म्हटलं जायचं. परंतु हळूहळू व्यवसाय कारागिरांचा जो काही दर्जा आहे तो दुय्यम होत गेला. त्या काळामध्ये समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे वर्ण होते. म्हणजे ब्राह्मण ते यज्ञाचं वगैरे काम बघणार, क्षत्रिय सुरक्षा वगैरे असणार, तर ते राजे वगैरे, वैश्य आहे, आणि शूद्र आहे, म्हणजे शूद्र इज लाईक बाकीची सगळी कामं करणारे, वैश्य इज लाईक वैश्य, तुम्ही तुम्ही पाहिलं असेल, ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने चारच वर्ण होते आणि त्यांच्या कामावरून हे वर्ण ऍक्च्युली ठरले गेले होते. पण नंतर नंतर असं झालं की त्या भागामध्ये जे कोणी जन्माला येईल ते सगळे ब्राह्मण, ते सगळे क्षत्रिय, ते सगळे वैश्य, शूद्र वगैरे अशाच पद्धतीने नंतर त्यांना हे केलं गेलं, जन्मावरून ठरवू लागलं. आणि त्यामुळे मग पुढे जाती जमाती वगैरे निर्माण झाला आणि जाती व्यवस्था समाजामध्ये येऊ लागली. सो आदर्श आयुष्य कसं जगावं या संबंधीच्या काही कल्पना वेदकाळामध्ये रूढ झाल्या होत्या आणि त्यामध्ये मग जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटले जायचे. त्यातलं जे काय पहिलं आश्रम आहे ते म्हणजे ब्रह्मचारी आश्रम. म्हणजेच काय की या ह्याच्यामध्ये गुरुजवळ जायचं आणि विद्या प्राप्त करायची, त्याचा हा काळ आहे. पहिलं कोणता आहे? ब्रह्मचारी आश्रम, की ज्या ह्याच्यामध्ये आपण गुरुकडे जातो, गुरुकडून एक ज्ञान मिळवतो, तर याला आपण म्हणणार आहोत ब्रह्मचारी आश्रम. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ब्रह्मचारी आश्रम यशस्वी झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. म्हणजे आता ज्ञान वगैरे घेऊन झालं, आता लग्न वगैरे किंवा पूर्ण एक घर सांभाळणं वगैरे जे असतं त्याला आपण म्हणणार आहोत गृहस्थाश्रम. ठीक आहे. या काळामध्ये पुरुषाने कुटुंब आणि समाज यांसाठी असलेली आपली जी काही कर्तव्य आहेत तर ती पत्नीच्या सहाय्याने पार पाडायची असतात, अशी अपेक्षा आहे गृहस्थाश्रमाची. तिसरा आश्रम आहे ते म्हणजे वानप्रस्थाश्रम. म्हणजेच काय की आता हे पण झालं, म्हणजे शिक्षण घेऊन झालं, घर पाहून झालं. आता नेक्स्ट आहे वानप्रस्थाश्रम. म्हणजे आता सगळं झाल्यानंतर आता रिटायरमेंटचा जो काही काळ आहे, या टप्प्यावरती घरादाराच्या मोहाचा त्याग करायचा असतो आणि दूर जायचं असतं. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती नाहीये तिथे राहायचं असतं आणि अत्यंत साध्यापणाने जगायचं असतं. ते झाल्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे संन्यासाश्रम. म्हणजे वानप्रस्थाश्रमाचा नेक्स्ट टप्पा ज्याला आपण म्हणूया. या टप्प्यावरती माणसाने सगळ्या नात्यांचा पण त्याग करायचा असतो आणि नेमका आपला जन्म का झाला, आपला पर्पज काय आहे जीवनाचं, जगण्याचं, या सगळ्याचा शोध घ्यायचा असतो आणि एकाच ठिकाणी फार काळ राहायचं नसतं, असा संकेत होता. ठीक आहे. सो म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा होता ब्रह्मचारी आश्रम. म्हणजे साधारणतः आपण जे शिक्षण वगैरे घेतो त्याचं ते वय. नेक्स्ट आहे गृहस्थाश्रम. म्हणजे लग्न वगैरे आहेत किंवा पत्नीसोबत कर्तव्य पार पाडणं असेल, मुलांचा सांभाळ करणं असेल, हे सगळं झालं गृहस्थाश्रमामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वानप्रस्थाश्रम. म्हणजे आता रिटायरमेंट घ्यायची आहे, सगळे जे काही आपले मोह आहेत तर ते दूर ठेवायचे आहेत, घरापासून लांब जायचं आहे. आणि संन्यास आश्रमामध्ये आता सगळे नाती पण तोडायची आहेत आणि आपला जन्म का झाला, कशासाठी झाला, पर्पज ऑफ लाईफ काय आहे, अजून काय करायचंय, काय देवाचं चिंतन वगैरे करणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जीवनाची हे 4 फेजेस ऑफ लाईफ आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे धर्मकल्पना. वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिलेलं आहे आणि त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांना त्यांची प्रार्थना पण केली जाते. आपण पाहिलं की वेदांमध्ये आपण सूर्यदेवाचं आवाहन करतो, आपण पवन देवाचं आवाहन करतो, ठीक आहे, इंद्रदेवाचं आवाहन करतो पाऊससाठी वगैरे. तर बेसिकली मग या सगळ्या ज्या काही प्रार्थना आहेत तर त्या पण वेदांमध्ये वगैरे आहेत. आणि या देवांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत असतात आणि त्याला हवी असं म्हणतात. आपण म्हणतो ना आता होम हवन करायचं असतं, त्याच्यामध्ये काही द्यायचं असतं त्या होम मध्ये, हवनामध्ये. ठीक आहे. सो हे जे काही आपण अर्पण करतो त्याला हवी असं म्हणतात. आणि अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ होय. सो यज्ञ म्हणजे काय की एखाद्या स्पेसिफिक कारणासाठी असेल, ठीक आहे, म्हणजे काहीतरी पाऊस पडायचा आहे किंवा काही काही पण जर काही कारण असेल तर त्या कारणासाठी यज्ञ केलं जातं
आणि त्या यज्ञ करणं म्हणजे काय, की अग्नीमध्ये आपल्याला जे काही हवं आहे, तर त्यासाठीचं जे काही पर्टिक्युलर हवन ठरलेलं असेल किंवा जे काही हवी ठरलेलं असेल, तर ते त्या अग्निदेवतेला समर्पित करणं, याला आपण काय म्हणतो यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते. पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले आणि ते कठीण यज्ञविधी पार पडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व वाढत गेले. आधी सहज शक्य होतं, कोणीही करू शकत होतं. पण हळू त्याचे विधी अजून जास्त कडक करण्यात आले. असं झालं की जे स्पेसिफिक गुरुजी आहेत किंवा जे स्पेसिफिक पुरोहित आहेत, तेच लोकं फक्त ते यज्ञ करू शकत होते. ठीक आहे. म्हणजे असे ते नियम काय केलं, अजून जास्त कठोर किंवा कठीण केले गेले. ठीक आहे. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर मग हिवाळा येतो आणि हे नियमित चालणारे सृष्टीचक्र आहे, हे पण त्यांनी जाणलं होतं. नेक्स्ट आहे सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र. त्याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले आणि पुढे आपण ह्याचं ऋतू झालं ते. ठीक आहे, की सृष्टीचे चक्र कसं फिरते आणि त्यानुसार आपलं जीवनचक्र कसं चालू आहे. तर ह्याचं जे काही जे की परस्पर संबंध आहे, त्याला आपण म्हणतो ऋत. नेक्स्ट आहे प्राणीमात्रांचे जीवन. हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे. सृष्टीचक्रामध्ये जर बिघाड झाला तर अनेक संकटे येऊ शकतात आणि तसे होऊ नये म्हणून प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे आणि कोणतेही सृष्टीचे नियम मोडू नयेत आणि व्यवस्थित सुरळीत चालावेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाईल. म्हणजे आता जर आपण काही बघतोय तर सूर्य तोच आहे. सूर्य तेवढीच आपल्याला उष्णता देतोय पहिल्यापासून आणि आतापर्यंत. बट आता आपण एसीचं प्रमाण इतकं वाढवलंय, की ती उष्णता आपल्याला जास्त वाटते. का जास्त वाटते? का तर आपण स्वतः त्यासाठी कारणीभूत आहोत. आपण एसीचं म्हणजे एसीची संख्या वाढवतो आहोत. एका घरामध्ये 4-4 रूम तर 4-4 एसी आहेत. तर याच्यामुळेच काय होते ग्लोबल वॉर्मिंग, ज्याच्यामुळे आता सूर्याचा जो काही दाह आहे किंवा किरणं आहेत, तर ती ओझोनमधून सुटून डायरेक्टली आपल्याकडे पोहोचतायत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे शासन व्यवस्था. वेद काळामध्ये प्रत्येक गाव वसाहतीचा एक प्रमुख असे आणि त्याला ग्रामणी असं म्हटलं जायचं. अनेक ग्राम वसाहतींचा समूह म्हणजे विश आणि त्यातील प्रमुखाला विषपती त्या विषाचा पती असं म्हटलं जायचं. ग्राम वसाहतीचा समूह म्हणजे विष आणि त्या विषचा मेन पर्सन त्याला आपण म्हणतो विषपती. नेक्स्ट आहे पुढे पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये स्थिरावले म्हणजे पुढे लोक जेव्हा किंवा जनता जेव्हा एका विशिष्ट प्रदेशामध्ये स्थिरावली, तर तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असं म्हटलं जायचं. कारण जनतेचं पद म्हणजे जनता तिथे राहते. सो इट्स लाइक जनपद. ओके. सो ज्या ठिकाणी लोक स्थिरावले गेले त्याला आपण म्हणू लागलो जनपद. जन म्हणजे जनच्या प्रमुखाला म्हणजे जो काही लोकांचा म्होरक्या असेल त्याला आपण काय म्हणतो नृप किंवा राजा म्हणतो. ठीक आहे. सो जनपदाचा पण जो मेन माणूस असायचा, जो म्होरक्या असायचा, त्याला आपण काय म्हणतो राजा किंवा नृप. ठीक आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रजेचे रक्षण करणे असेल, कर गोळा करणे असेल, उत्तम राज्यकारभार करणं, हे सगळ्याच्या सगळ्याचे अधिकार किंवा कर्तव्य कोणाचे होते? राजाचे होते किंवा नृपाचे होते. नेक्स्ट आहे राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यासाठी किंवा चालवण्यास सहाय्यक करण्यासाठी किंवा सहाय्य देण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असतात. म्हणजे राज्यकारभार नीट चालावा, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक नगरामध्ये जे काही आहे ते सुरळीत चालावं, कोणाला काही अडचण येऊ नये, यासाठी अ, इतर लोक पण राजाने त्याच्या राजकारभारामध्ये नेमलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे की राज्यकारभार उत्तम रीतीने चालावा यासाठी लोक नेमलेले होते. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्वाचे अधिकारी असतात. पुरोहित सगळं धार्मिक काम बघायचे आणि सेनापती सगळं परकीय आक्रमण वगैरे या सगळ्यांवरती लक्ष ठेवायचे. आणि कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूत असं म्हटलं जायचं. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवायचंय. भागदूत असं त्या अधिकाऱ्याला म्हटलं जायचं, जो कर गोळा करायचा. पुढे असं आहे की भाग म्हणजे वाटा आणि जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूत. म्हणजेच काय की जनतेने काहीतरी स्पेसिफिक अमाऊंट कमवली, त्याच्यामधलं काहीतरी त्या म्हणजे जनतेने एक स्पेसिफिक अमाऊंट कमवली. ठीक आहे. आणि तो जो भाग आहे तर तो त्या जनतेच्या अमाऊंट मधला काही भाग जो आहे तर तो आपण सरकारला देतो. सो पूर्वी पण हेच व्हायचं, करच्या रूपामध्ये तो जो भाग आहे तर तो अर्धा दिला जायचा. आणि मग राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा सभा होत्या किंवा सभा आहे, समिती आहे, विदत आहे आणि जन आहे, अशा प्रकारच्या 4 संस्था होत्या आणि त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी मोठ्या प्रमाणे जे काय आहे तर ते होत होते. आणि सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजामध्ये स्त्रियांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळामध्ये सभा म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारणपणे बैठकीला समिती असं म्हटलं जायचं. आणि लोकांची जी काही सर्वसाधारणपणे बैठक होती त्याला आपण म्हणत होतो समिती. आणि समितीमध्ये लोकांचा सहभाग होता. आता पुढे वैदिक विचार प्रवाहामध्ये स्मृती व पुराण या नावाचे देखील वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवरती आधारलेले हे जे काही धार्मिक प्रवाह आहेत, तर ते कालांतराने मग हिंदू या नावाने ओळखले जाऊ लागले. आणि प्राचीन भारतामध्ये यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था याबद्दलही मोठ्या प्रमाणामध्ये समावेश जो आहे तो या संस्कृतीमध्ये केला गेलेला होता. आणि या सगळ्या बद्दलचा अभ्यास आपण करणार आहोत पुढच्या पाठामध्ये. आणि पुढचा पाठ आहे तो म्हणजे प्राचीन भारतामधील धार्मिक प्रवाह. तर आय होप की तुम्हाला आजचा पाठ समजला असेल, काही डाऊट नसेल. जर काही डाऊट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी सगळे सोडवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.